महिला डब्यामध्ये माथे फिरून धिंगाणा घातला। माथे फिरून तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकललं। पनवेल सीएसएमटी लोकल ट्रेन मधली ही घटना आहे। माथे फिरू शेख अख्तरला पनवेल स्थानकावर अटक करण्यात आली। आज तो माथेफिरू आहे जो आधी तर महिलांच्या डब्यात चढला, त्याने एका तरुणीला चालत्या लोकलमधून ढकललं। पनवेल स्थानकावर त्याला अटक सुद्धा करण्यात आली। पुढच्या स्थानकावर ज्यावेळी ट्रेन थांबली त्यावेळी मग इतर पुरुष प्रवाशांनी चढून त्याला त्या लोकलच्या त्या डब्यातून खाली उतरवलं। पनवेल स्थानकावर त्याला अटक करण्यात आलेली आहे। हाच तो माथेफिरू आहे ज्यानं लोकलच्या महिला डब्यात आधी तर धिंगाणा घातला, तो महिला डब्यात चढला, धिंगाणा घातला, तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं। पनवेल सीएसएमटी लोकल ट्रेन मधली ही घटना आहे। माथेफिरू शेख अख्तरला पनवेल स्थानकावर अटक करण्यात आली। प्रतिनिधी रवी खरात आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, पण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। रवी, या सगळ्यातून प्रश्न निर्माण होतोय, मुंबई लोकल खरंच सुरक्षित आहे का? नक्कीच विक्रांत, आपण पाहतो की पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। चक्क पनवेल सीएसएमटी जी लोकल आहे त्या लोकल मध्ये एक लेडीज डब्बा असतो, त्या लेडीज डब्बामध्ये 50 वर्षीय इसम चक्क चढला। तेव्हा तेथील काही ज्या महिला आहेत त्यांनी त्याला सांगितलं की हा लेडीज डब्बा आहे, मात्र तेव्हा त्याला संताप अनावर झाला आणि त्याने संतापात एका 18 वर्षीय मुलीला चक्क, तिने देखील त्याची विचारणा केली होती की हा लेडीज डब्बा आहे, तुम्ही उतरा। तेव्हा चक्क त्याने रागाच्या भरात त्या मुलीला 18 वर्षीय चक्क लोकलच्या बाहेर फेकलं आणि बाहेर फेकल्यानंतर पुढे जेव्हा रेल्वे पुढे जात असताना पुढील स्थानकावरती काही महिलांनी आणि प्रवाशांनी त्याला बाहेर काढलं आणि पनवेल जीआरपी जे पोलीस आहेत त्यांनी सध्या त्याला ताब्यात घेतलेलं आहे, त्याला अटक केलेली आहे। हत्येच्या आरोपाखाली त्या आरोपीला अटक केलेली आहे। त्या आरोपीचं नाव जर आपण म्हटलं तर त्या आरोपीचं जे नाव आहे ते शेख अख्तर नवाज आहे। त्याला हत्येच्या आरोपाखाली सध्या आता अटक केलेली आहे। पुन्हा एकदा महिलांचा सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो सध्या ऐरणीवरती आलेला आहे। आपण पाहतो की सध्या ती जी विद्यार्थिनी आहे तिचं नाव देखील श्वेता माडिका, ही 18 वर्षीय सध्या कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे आणि ती चक्क त्याने तिला रुळावरती फेकलं आहे आणि रुळावरती फेकल्यानंतर तिने पहिल्यांदा आपल्या वडिलांना फोन केला आणि फोन केल्यानंतर संबंधित प्रकार सांगितला। सध्या ती जखमी आहे, तिच्यावरती उपचार सुरू आहे। मात्र पुन्हा एकदा महिलांचा सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवरती आलेला आहे आणि ही विक्रांत आपण पाहतोय की ही घटना संध्याकाळची नव्हे, रात्रीची नव्हे, तर ही चक्क दुपारची घटना आहे आणि 18 डिसेंबरची घटना आहे। त्याचा व्हिडिओ सध्या आपल्या आता हाती लागलेला आहे। मात्र पनवेल जीआरपी पोलीस सध्या त्या आरोपीवरती कडक शिक्षा लागावी त्यासाठी प्रयत्न करत आहे। सध्या त्याला न्यायालयीन कोठडी देखील 3 दिवसाची सुनावण्यात आलेली आहे। अधिक जो तपास आहे तो सध्या जीआरपी पोलीस करत आहे। मात्र रवी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या संदर्भात बोलण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला अध्यक्ष वंदना सोनवणे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। वंदनाजी, स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये। हा प्रकार तुमच्यापर्यंत बहुधा पोहोचला असेल, मुंबई लोकल खरंच सुरक्षित आहे का हो महिलांसाठी? अजिबात सुरक्षित नाहीये। आम्ही वारंवार निवेदन दिलं होतं, तुम्ही ज्या काही मॉनिटर आहे तुमच्या लाईव्हला ज्या तुमची सीसीटीव्ही कॅमेरे चालू असतात तिथे कम्प्लिटली एक माणूस किंवा कोणी एक महिला कोणी तिथे असलं पाहिजे, मला कळलं पाहिजे। 2-3 वेळा मी जाऊन आले मॉनिटर मध्ये, पण ते लोक फक्त फिरकतात। त्यांना सांगितलं तुम्ही इथे का उभे नाही, ते काय बसले नाही, तुम्ही कंटिन्यू बसलं पाहिजे तुम्हाला ना, काय कुठे घटना घडतात। नाही, आम्हाला सगळं आमच्या मोबाईलवर सगळं येतं मॅडम। आमच्याकडे मानव म्हणजे यंत्रणा प्रावर आमच्याकडे कमी आहे, लोक कमी आहेत, असं त्याने मला उत्तर दिलं। आवाज तुम्हाला विठ्ठलवाडी या स्टेशनचा तुम्हाला फोटो पण पाठवते। आमच्या महिला मी स्वतः जाऊन तिथे चेकिंग केलं होतं। ते म्हणले पहा, म्हणले आम्ही असं समोर बसतो पण प्रत्येक वेळेस समोर बसता येत नाही, अचानक घटना घडल्या तर आम्हाला सर्वांना जावं लागतं, हे चुकीचं आहे। आता ज्या घटना घडल्या, मुलीला ढकललं बरोबर, तुम्हाला आरोपी शोधायला वेळ मिळणार नाही किंवा तो घुसला कसा गॅलरीज मध्ये, हे सगळं तुम्हाला लाईव्ह दिसलं पाहिजे। महिलांची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर आहे रेल्वेमध्ये। आम्हाला अगदी खरं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आधी तर हा प्रवासी महिलांच्या डब्यामध्ये घुसला कसा, त्यानं तिथं दंगा घातला कसा, त्यानंतर एका महिला प्रवाशाला त्या मुलीला त्यानं बाहेर ढकललंच कसं, हे अनेक प्रश्न आहेत आणि त्यामुळे मुंबई लोकल खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। वंदना सोनवणे यांनी मुंबईची लोकल महिलांसाठी सुरक्षित नाही असं थेटपणे म्हटलेलं आहे। धन्यवाद वंदनाजी, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।